तर अजित पवारांच्या विमान अपघाताचं सत्य समोर आलं पाहिजे अशी मागणी नितीन जाधव यांनी केली आहे। काउन्सिल ऑफ इंडियन एव्हिएशनचे अध्यक्ष नितीन जाधव यांनी ही मागणी केली आहे। बारामती विमानतळावर दृश्यमानता कमी असताना परवानगी कुणी का आणि कशी दिली असं नितीन जाधव यांनी म्हटलंय। बारामतीमध्ये शिकाऊ पायलटही टेक ऑफ आणि लँडिंग करतात असा दावा देखील नितीन जाधव यांनी केला। झाला हे सत्य आहे आणि सत्य हे बाहेर आलंच पाहिजे या ठाम मताचं मी काउन्सिल ऑफ इंडियन एव्हिएशनच्या तर्फे मी अध्यक्षा नात्याने ही अपील करतोय आणि त्या बाबतीत आम्ही आमच्या CIA तर्फे आम्ही आमचं लेटर माननीय पंतप्रधान, होम मिनिस्टर आणि इतर मिनिस्टर्स, सिव्हिल लायन्स मिनिस्टर आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना पाठवलेलं आणि फडणवीस साहेबांनी पण त्याची इन्क्वायरी झाली म्हणून लेटर पाठवलेलं आहे। आता ह्यामध्ये त्यांनी जे प्रश्न भरपूर उपस्थित केलेत की पायलट जे चेंज झाले, आता हा प्रश्न त्या विसर कंपनीलाच विचारायला पाहिजे की तुम्ही ॲन्युएशन्स का चेंज केले। बारामतीला 2 ट्रेनिंग स्कूल आहेत, रेडबर्ड आणि कारवान आहे, त्यांचे टेक ऑफ आणि लँडिंग 80 ते 90 एक शिकाऊ पायलट एव्हरीडे लँडिंग टेक ऑफ करतात, पण एवढा मोठा हादसा झाला नाही कधी। आणि त्या दिवशी सकाळी 6 वाजल्यापासून प्रत्येक एव्हरी दिवशी चालू असतं टेक ऑफ लँडिंग, पण ह्या दिवशी पुअर विजिबिलिटी म्हणजे दिसणं कमी आहे म्हणून तिथे त्यांनी परमिशन कोणीच त्या दिवशी कोणत्याही शिकाऊ पायलटनी लँडिंग टेक ऑफ केलेली नाही आहे सकाळी 6-6:30 नंतर। तर ह्यांना कशी कोणी परमिशन दिली, केव्हा दिली, कशी दिली आणि का दिली, हे तिन्ही प्रश्न इथे येतात, त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे।